5 6 मारल्यात हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. हाच असाच सिमिलर कारनामा तू त्याच्या अगोदरच्या वर्षी केला होतास. त्यावेळेस तिकडे 4 होत्या, त्याच्या पुढच्या वर्षी 5 आल्या, यंदाच्या वर्षी 6 पूर्ण होतील असं गृहीत धरूया. सर होप करतोय मी की तसं व्हायला पाहिजे. त्याच्या मागच्या वर्षी तू MPL मध्येच तिथे 4 6 लागोपाठ मारल्या होत्यास. थोडं त्याची स्टोरी सांग. सर ती थोडं डिफरंट सिच्युएशन होतं. पहिलं वर्ष होतं MPLचं आणि मला वाटतं की मी सेम 6 नंबरला बॅटिंग केलेली मला जेटसाठीच. आणि शेवटचे 4 ओव्हर वगैरे बाकी होते मी जेव्हा बॅटिंगला गेलो तेव्हा. आणि छत्रपती संभाजी किंग्स बरोबर CSK बरोबर मॅच होती ती. आणि थोडं आमचा स्कोअर कमी झालेला तेव्हा. आणि सेम की ॲक्सिलरेशन आणि माझा जो फिनिशिंगचा रोल आहे टीममधला, सो त्याच्यावरती होतं फोकस. आणि रामेश्वर माझ्यासमोर होता, रामेश्वर दौड म्हणून महाराष्ट्राचाच प्लेअर आहे. त्या मॅचला मी 4 6 मारलेला. सो त्याचसमोर कोण होतं बॅटिंगला तुझ्याबरोबर? तेव्हा माझ्यासोबत रोहित पाटील होता. अच्छा, रोहित पाटील. येस, रोहित पाटील हिटर. आणि मला असं वाटतं की त्या सिच्युएशनला थोडासा एज होता मला, कारण म्हणजे मला माहित नाही रामेश्वरनी माझी किती बॅटिंग बघितली आहे आणि फर्स्ट इयर होतं सगळ्यांचं. बरोबर. सो असंच सेम थॉट प्रोसेस की क्लीन ब्लँक ठेवायची स्लेट आणि मग ती भरता येते. सो तसंच माइंडसेट होता माझा. आणि मग पहिली 6 लॉंग ऑफच्या वरून, कारण सर स्लॉग ओव्हर्सला युजली असं असतं की यॉर्कर्स टाकायला जातात बॉलर्स आणि मग स्लोअर 1. सो म्हणजे माझं तरी असं असतं की नाही का, मी बॅक करेल स्वतःला की मला बॉल मिळाला तर मी मग तो सोडणार नाही. सो त्याच थॉट प्रोसेसमध्ये मग पहिली 6 लॉंग ऑफच्या वरून, दुसरी 6 परत स्ट्रेट बॉलर्स बॅक. वाव. आणि मग तिसरी पण स्ट्रेट बॉलर्स बॅक. आणि मग त्यांनी फील्ड चेंज केली. मग त्यांनी स्क्वेअर लेगचा फिल्डर आणि फाईन लेगचा फिल्डर आत घेतला, समोर मागे ठेवले. आणि समोरच्या मागे ठेवले. आणि मग मी असा होतो की यार माझा शॉट आहे इकडे पण ऑन, आणि त्यांनी तिथेच बॉल टाकला. आणि मग मी स्क्वेअर लेगच्या वरून 6 सही 4 त्यावेळेस 4. आणि 5वा सर मी मिस झालो. मला वाटतं त्यांनी, मी एक्सपेक्ट केला की तो यॉर्करला जाईल परत, पण त्यांनी यॉर्कर नाही टाकला, त्यांनी लेंथ बॉल टाकला आणि मी मिस झालो. आणि लॉंग ऑन कडे 1 रन मिळाला मला. अच्छा.